फुटात. हां, असं मागे पण एक आऊत चालतं, म्हणजे झाकलेलं बी. तुम्ही समजिल्या बरं का काय म्हणणं आहे. झाकलेलं बी, उघडं बी सांगत नाही बरं का मी. झाकलेलं बी लवकर उतरतं, म्हणून जातीवंत शेतकरी बी झाकून घेतो. कसं घेतो? झाकून घेतो, उघडं घेत नाही. हे समजून घ्यायचं. झाकलेलं बी परिपूर्ण उगवतं, आणि परिपूर्ण उगवलं आणि याला वाटलं 1000 रुपये त्या आऊतवाल्याला द्यायचं, दुसरे 1000 रुपये दुसऱ्या आऊतवाल्याला द्यायचं, पेरणाऱ्याला 500 रुपये द्यायचे, आणि खत पेरणाऱ्यालाही 500 रुपये द्यायचे. एकूण किती झाले? 3-3.5 हजारामध्ये पेरणी. काय आपलं डोकं फिरलं काय म्हणले एवढे पैसे घालायला? गेलं शेतात, असं फेकून आलं तरी उगवतं. असं फेकून आलं तरी उगवतं म्हणले. यानं तसंच केलं, गेला शेतात, असं फेकून आला, आणि फेकून आल्यानंतर काय झालं? त्याला कोळपणी तरी करता येते का? त्याला खुरपणी तरी करता येते का? नाही करता येत. तसंच गवत जास्त झालं आणि पीक खाली झालं. याचं रीतीने पेरणी, खुरपणी झाली, कोळपणी झाली, आणि एवढं एवढं कणीस याच्या ज्वारीला लागलं, आणि त्याचे एवढे एवढे कणस लागले. याला झाले 50 पोते, त्याला झाले 5 पोते. तो म्हणला सोडा शेतीचा नाद, शेती परवडत नाही. अरे तुला करता येत नाही ते सांग. शेती परवडत नाही, नाद सोडून दिला शेतीचा. पुढे एक रस्त्याने जात असताना एक कोडी दिसला, त्याच्याजवळ जाडं होतं मासे धरायचं. त्याला विचारलं, म्हणले का रे बाबा तुझा व्यवसाय काय? म्हणले मी कोडी आहे, मासे पकडतो आणि ते विकतो बाजारामध्ये. म्हणले कशा भावाने जातात? मी जशी घेऊन जाईन तशा भावाने जातात. लहान घेतले तर लहान भाव, मोठे घेतले तर. हां, तुम्हाला अनुभव चांगले आहेत, घेतले असतील ना लहान मोठे. घेतले असतील ना तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला ते लहान मोठे माशांचा चांगला अनुभव. अशा पद्धतीने त्याने सांगितलं, आणि त्या पद्धतीने त्याने ते जाळं घेतलं. म्हणले काय लागतं याला? काय नाही, 1000-500 रुपये खर्च येईन जाळं आणायला. आणि त्याने टाकलं जाळं. ते जाळं कुठं टाकावं लागतं तेही कळलं पाहिजे. त्यांचे ते मासे मोठे येण्यासाठी ते खोल पाण्यामध्ये टाकतात. याने वरती टाकले, एवढे एवढे मासे आले, आणि लावलं दुकान. त्याच्या दुकानाजवळ याचं दुकान लावलं. आता घेणारे कोणते मासे घेतील बरं? याच्या टोपलीत एवढे. तुम्ही आता बोलणार नाहीत. हां, तुम्हाला माहिती आहे की ही ताई बोलन की आम्हीच मासे घेतो म्हणून. हां, त्याच्यामुळे घेणारे कोणते घेतील? मोठे घेतले. मग याचा काही विक्रा व्हायचा नाही. तो म्हणला सोडा मासेही पकडायचे नाही. आमच्यासारख्या साधूच्या वेशामध्ये, या महाराजांसारखे धोतरमध्ये, शर्टमध्ये, मस्त असे पांढऱ्या कपड्यांमध्ये, पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये येणारे साधू समोरून दिसले, आणि विचारलं, बाबा रामकृष्ण हरी जय हरी, तुम्ही कुठे गेले होते? म्हणले अंजनी बुद्रुकमध्ये सप्ताह चालू आहे, सप्त्याला गेलो होतो. माझं त्या ठिकाणी कीर्तन होतं. बरं बाबा, कीर्तन करता तुम्ही? म्हणले हो. किती तास करावं लागतं? 2 तास करावं लागतं. 2 तासाचे पैसे किती? म्हणले ते पाहिजे तसे भेटतात, आज जास्त आहेत. हां, पाहिजे तसे भेटतात. 5ही भेटतात, 10ही भेटतात, 50ही भेटतात, लाखही भेटतात, शिवरच्या बाबासारखेही भेटतात. असं असतं म्हणले ते. बरं ठीक आहे, पण नेमकं सांगा तुम्हाला आजचं पाकिट किती? म्हणले असतील बा 2-3 हजार रुपये. बरं ठीक आहे म्हणले, बाबा 2 तासाचे 2-3 हजार रुपये, वा, त्याच्यासाठी काय करावं लागतं? म्हणले काहीच नाही, हे कपडे पाहिले का, असं धोतर आणि शर्ट घ्यावं लागेल, ते तुम्ही जसे घेतले तसे मिळतील, हलकं भारी. हां, त्या पद्धतीने. पण मग जावं कुठे लागेल? म्हणले मंदिरात जायचं, कुठंच नाही जायचं. त्याने ते कपडे घेतले, कधी घातले नाही वारकऱ्याचे कपडे, कधी धोतरमध्ये आला नाही. मग गेला, रात्रीचा गेला. त्याला वाटलं दिवसाचा गेला तर नको बोलू, आपण कधी घातले नाही हे कपडे. रात्रीचा गेला, मंदिरामध्ये जाऊन बसला. योगायोगाने त्या गावात झाली चोरी. आता त्या मंदिराला होते 2 दरवाजे, इकडून जायचं तिकडून निघायचं. हा बाबा त्या ठिकाणी जाऊन बसला. चोर खरोखर त्या मंदिरात घुसला आणि तिकडूनच निघून गेला. गावातले लोक चोर 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 करत मंदिरात आला. म्हणले हरामखोर, इतक्या चोरी करून इथं बाबाचे कपडे घालून मंदिरात बसला, लाज नाही का वाटत? धरलं लोकांनी, त्याला धरलं, आणि धरल्याबरोबर एवढं मारलं, एवढं मारलं, कमी झालं. कमी झालं. एवढं मारलं, एवढं मारलं, एवढं मारलं. शेवटी तुमच्यासारखे आजोबा होते. अरे म्हणले, तो नाही म्हणतोय मी चोरी केली नाही म्हणून, द्या ना त्याला सोडून. नाही म्हणतोय मी चोरी केली नाही म्हणून. अरे द्या, मरून जाईन तो, कशाला रिकामी कामं करता? आता त्या आजोबाच्या सांगण्यानुसार समजदार वयोवृद्ध माणसाचं ऐकून घेतलं त्या मंडळींनी आणि सोडलं. पण लय मारलं होतं, चालता बी येत नव्हतं. एवढं मारलं, वाकडा वाकडा चालायला लागला. म्हणले काही खरं नाही, खेती की तो लांगा लुंगा.
मछली पकडी तो झांगा झुंगा आणि साधू बना तो उलटा टांगा विठ्ठला याचा अर्थ साधू संतांनी आशे साधू नाही सांगितले. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. कलियुगी कलियुगामध्ये मायबाप साधू ओळखा, तुमची लय मोठी फसवणूक होते. जीवन तर तुम्ही जसं तसं जगतात, पण तुम्ही मरण विसरून गेले. उपजल्या पिढा मरण सांगावे, मरते उपजते सेवीची ना. माणसाला मरणाची आठवण करून द्यावी. आज ना उद्या आपण मरणार, आज ना उद्या आपण मरणार. तुम्हाला सांगू का, सहज माणसाला अनुभव येतात. आम्ही ट्रेनचा प्रवास केला, या ताईन कधीच केलेला नाही. माझ्यासोबत पहिल्यांदा आल्या, आणि पहिल्यांदा आल्यानंतर काय झालं, आम्ही जनरलचं तिकीट काढलं आणि स्लीपरच्या डब्यात बसलो. लय हुशार आम्ही. जनरलचं काढलं, स्लीपरमध्ये बसलो. त्याने काय केलं, आपका तिकीट तो जनरल काय निकलो या असे. ही बाई म्हणते, ताई काय करायचं. अरे काय करायचं, तो काय करणार आहे, तुम्ही गप बसा. त्या बॅग, अहो त्या बॅगा पडू द्या, ते कोण नेणार. पडद्या त्याच्यात आपलं काहीच नाही, आपलं आपल्या खांद्याला आहे. ते पडद्या तिकडे त्या बॅगा, तुम्ही फक्त माझ्या मागे चला. याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे. चला पुढे, आगे निकलो, आगे निकलो. 2 डबे त्याने पुढे काढलं. किती? 2 डबे पुढे काढले. 2 डबे पुढे काढल्यानंतर पाचोरा आला. पाचोरा आल्यानंतर अजून आला. आप यही पर खडे, निकलो आगे. ही बाई बोलायला लागली. मला हो जास्त बोलू नका, चुका आपल्या आहेत बरं. हां बोलायचं नाही, चुका आपल्या आहेत. आपण जनरलचं घेतलं आणि स्लीपरमध्ये बसलो म्हणल्यावर चुका आपल्या बोलायचं नाही. आम्ही तिथंच थांबलो. लय जिद्दी आम्ही, पण तो जेवढा जिद्दी त्याच्यापेक्षा 2 पटीचे. आम्ही हल्लोच नाही. आणि लगेच आलं जळगाव. जळगाव नंतर घाबरू नका, पुढच्या स्टेशनला तो उतरून जाणार आहे. त्याची ड्युटी संपली. आता आपल्याला भीती, त्याची ड्युटी संपणार आहे. भुसावलला तो टेसी उतरणार. टेन्शन घेऊ नका, तोपर्यंत उभंच राहायचं आहे, आपल्याला बसायचं. हां पुढे स्पेशल शीट भेटणार आहे आपल्याला. तो म्हणायचं, नाहीतर आम्ही तुम्हाला लिहून देतो, कागद बनवून देतो, पैसे भरा 400 रुपये. कशाला, आम्ही काही फुकट बसलो म्हणलं. तो म्हणला मग जनरलचं घेतलं, जनरलमध्ये जा. नाही गेलो. तुम्हाला सांगते बघा अनुभव कसे येतात. जनरलचं तिकीट पैसे कमी, तर जनरलमध्ये गर्दीत उभं राहून प्रवास करावा लागतो. लक्षात घ्या बरं का. जसा जीवनाचा प्रवास कमी पैसे देऊन जनरलचं तिकीट घेतलं, तर जनरलमध्ये उभा राहून प्रवास करावा लागेल. स्लीपरचं घेतलं तर झोपा बसा काही करा, तुमचंच आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून एसीचं घेतलं तर पांघरायला सुद्धा त्यांच्याकडून आहे का नाही. पांघरायला सुद्धा सरकारचं आहे. ते पण अजून पांढरं आहे बरं का, तिथं सगळे पांढरे शुभ्र. एसीचं घेतलं तर इथं सुद्धा. त्याच्यामध्ये अजून एक टप्पा आहे. कोणता? दिव्यांग. हां त्याच्यात अजून कोणता एक टप्पा आहे? दिव्यांग. त्याच्यात अजून एक टप्पा आहे, 5वा नंबर, महिला डब्बा. कोणता आहे? महिला डब्बा. जीवनाचा प्रवास आहे. आणि ज्याची त्याची ज्या ज्या पद्धतीने जो जसं जसं तिकीट घेणार त्याला तशी तशी जागा मिळणार. या भूतलावरती जो जसं जसं कर्म करणार त्याला वरती सुद्धा तशीच जागा मिळणार. हे लिहून घ्यायचं तुम्ही.
कर्मा झाले तेची भोग आले, उपजले मेले त्यांची गंती नाही. पण ज्यांनी खरोखर सत्कर्म केलं ना, ते बोटावर मोजायसारखे आहे. आपण लगेच मोजून घेतो का नाही? ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्ती, सोपाना, मुक्ता, मीराबाई, जण्याबाई, सखूबाई, बहिणाबाई, शांताबाई, नाही का? लगेच ओळखून घेतो. नारा, विठा, मादा, गोंदा, नामदेव महाराज, सेना महाराज, सावता माडी, गोरोबा कुंभार, रोहिदास चांभार, अशा पद्धतीने ते मोजायसारखे आहेत. आणि ज्यांनी कर्म सत्कर्म केलं नाही, उपजले मेले, त्यांना कोण मोजत बसतंय? एवढा वेळ कुणाजवळ आहे? असे तर लय आहेत. सत्कर्म करणारे फार कमी आहेत. म्हणून मात्र हे थोर संत या भूतलावरती येतात आणि हृदयाची ज्योत पेटवून देतात. ज्याप्रमाणे कापूर पेटल्यानंतर त्याचा खाली काही शिल्लकच राहत नाही, अशी ही कापुराची वात या हृदयामध्ये लावतात. हृदयामध्ये लावल्यानंतर ती लोकांतामध्ये लागत नाही. मी तुम्हाला मगाशी पण म्हणले ना, झाकून बी. कसं बी? झाकून बी. आदिनाथ उमा बीज. हां, मग हे का समजत नाही? आम्ही बीजाकडे का जात नाही? बीजपर्यंत आम्ही का पोचू शकत नाही? का कोणी पोचू देत नाही का? तुम्हाला काही कोणाचं बंधन आहे का? अजिबात कोणाचं तुम्हाला बंधन नाही. पण तुमची विवेक बुद्धी जागृतच तुम्ही करून घेत नाहीत. मी अविवेकाची काजडी झाडोनी, विवेक दीप उजळोनी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर गा. योगियांची दिवाळी, आत्मज्योत पेटल्यानंतर दिवाळी झाली आणि अमावस्येला सुद्धा पौर्णिमा झाली. दिवसेंदिवस कडा चढे त्या चंद्राला पूर्णत्वेसी आला पौर्णिमेला. पाहे पा पूर्ण चंद्राची या भेटी, समुद्र अपार भरिते दाटी, माऊली म्हणतात. पूर्ण चंद्राच्या भेटी मध्यानावरती चंद्र येतो आणि मध्यरात्री मात्र समुद्राला भरती येते. मग या सागराच्या पाण्यामध्ये काही लाटांच्या खाणी आहेत का? अजिबात नाही ना. तरी सागरियाच्या पाणी काय तरंगियाच्या आहाती खाणी, ती अवांतर करणी वाऱ्याची नव्हे. सगळं तर वायूवरती चाललंय, सगळं तर श्वासावरती चाललंय. ढोरा गुरांचा सुद्धा श्वास चालू आहे, कुत्र्या मांजऱ्याचा सुद्धा श्वास चालू आहे आणि आपला सुद्धा एक एक श्वास वाया जात आहे. तत्व, बीज मंत्र, बीज वैष्णवांचं गुह्य हे तोंडाने म्हणायचं नसतं, तर त्याला श्वासाने जपायचं असतं. आणि म्हणून त्यांनी 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. म्हणून माझे नित्य नवे, ते श्वासवर श्वासासी प्रबंध होवावे. गुरुकृपा काय नव्हे, ज्ञान दे ओ मने. श्वासावरती जो प्रबंध होईल त्याच्यावरती गुरुची कृपा होईल. येणारा श्वास काय म्हणतो, जाणारा श्वास काय म्हणतो, वाया जाणार आहे. अरे म्हणले, या भूतलावरती सर्व माझ्या सत्तेने चाललंय, तरी जगाला समजत नाही, तरी जगाला समजत नाही. सूर्याच्या वेशामध्ये तापणारा मी आहे, इंद्र होऊन बरसणारा सुद्धा मीच आहे, तरी जगाला कळत नाही. आणि नवे नवे तुम्हाला शिव पूजनाची गोडी उत्पन्न झाली असेल किंवा शिव तुम्हाला जीवापासून आवडत असेल, त्या देवाविषयी आवड निर्माण करणारा सुद्धा मीच आहे. जो जी देवतांतरी भजावयाची चाड करी, तयाची ती चाड पूर्विता मी गा. ज्याला जो देव आवडत असेल त्याच्या मनामध्ये त्या देवाविषयी आवड निर्माण करणारा सुद्धा मी असून सुद्धा अर्जुना हे जग मला ओळखत नाही. कसे आंधळे असतील का, यांना डोळे दिले नाही का, असून सुद्धा त्याचा उपयोग करून घेत नाही. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, यावी न चावटी करू नका. आत्म्याचं सुख घेण्यासाठी ज्ञानदृष्टी उघडवावी लागली आहे. बाह्यरंगाने देव भेटत नाही, मुखाने बोलल्यानंतर देव मिळत नाही. पुण्याचा साठा जरूर होईल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पण बीज मंत्र घेतल्यानंतर श्वासानेच जपावा लागेल. आत्मज्योतच तुम्हाला पेटवून घ्यावी लागेल, जी माऊलींनी पेटवली 700 वर्षापासून सांगतायत अभंगाच्या 2ऱ्या चरणात. कापुराच्या ज्योती, कापुराच्या वाती, कापुराच्या वाती उजाळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजाळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजाळल्या ज्योती, कापुराच्या
तर त्या दोघांमध्ये बाबाच मध्ये येतोय नाही का. बाबा तिकडे वा, बाबा इकडे वा, असं चाललं. त्या टेसीने आम्हाला तसंच केलं होतं. 40 गावपासून तर कुठवर भुसावलपर्यंत. चला आगे निकलो हो, पीछे जा हो. यांना म्हणलं थोडासा जोड़ा आगे पीछे करो हो, बाद में सब अच्छा है, वो आगे पीछे निकल जाएगा. अशा पद्धतीने साधू संतांनी सांगितलं, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. जनामध्ये वनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना जर हरी दिसला असेल तर ते आत्मतत्वाने गेले. कशाने गेले? आत्मतत्वाने. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी सांगितलंय. आम्ही आत्मतत्वाने कुठं जातोय? आत्मतत्व आम्हाला कुठं माहिती आहे? कसं जावं लागतं, काय जावं लागतं, परमार्थ हा कशासोबत खावा लागतो हे कुठं कळतंय माणसाला? समजून घेतलं तर तुमच्या जीवनाचं सोनं होणार आहे, आणि नाही समजून घेतलं तर आमचं काय जाणार आहे? आमचं काहीच जाणार नाही. तुमच्या जीवनासाठी किंवा बुडत हे जन न देखवे डोळा, येतो जीव तू येतो हिताचा कडवडा, जीव तुटे तिडतिडा. तुमच्या हिताचा कडवडा येतो म्हणून मायबाप तुमच्यासाठी हे तत्व सांगावं असं वाटतं. कारण ज्ञानोबा तुकोबाची गाथा तर लोक बुडवण्यामागे लागले. आता ज्ञानेश्वरी ही तुमच्या माझ्यासाठी लिहिली, आणि तुम्हाला मलाच जर ती कळत नसेल तर काय फायदा आहे त्याचा? या भूतलावरती या साधू संतांच्या या पावनभूमीमध्ये जन्म घेऊनच आपला काय फायदा आहे जर ज्ञानेश्वरी समजत नसेल तर, कळत नसेल तर? त्याचा काहीच फायदा नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान अज्ञानाला सुद्धा होतं. ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही शिकलेले आहेत, आणि जीवनाचं सोनं करा मायबाप. वाटत असेल आमच्या जीवनाचं सोनं व्हावं, सार्थक व्हावं, किंवा कल्याण व्हावं, भिवंडी व्हावं, मुंबई व्हावं, असं जर वाटत असेल तर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा हाताने टाळ्याने मुखाने नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, सद्बोध झाला तो नुरुनिया टेला टाईचा मुरला अनुभव. कापुराच्या वाती उजडल्या ज्योती, टाईचं समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, हरी दिसे जणिवणी आत्मतत्वी. अशा पद्धतीने माऊलींनी सांगितलं. संगती सज्जनी सांगितलं, सज्जनाच्या संगतीमध्ये सांगितलं. सज्जनाच्या संगतीचा गुण काय असतो थोडक्यात सांगते, तुमचा जास्त वेळ घेत नाही.
कारण अनमोल किमतीचा वेळ आहे तुमचा. जरासं जास्त जर झालं तर वाया जाईल नाही का. 2-5 मिनटं जास्त झालं तर वेळ तुमचा वाया जाईल, तो काही घालवणार नाही. अशा पद्धतीने सज्जनाची संगत सांगितली. काय झालं, किड्याने भुंग्याची संगत केली किंवा भुंग्याने किड्याची संगत केली. अधूनमधून भेटायला लागले, फार मैत्री झाली. एवढी मोठी मैत्री झाली, त्यांची मैत्री पक्की झाली. अधूनमधून एकामेकाला भेटायला लागले. एकामेकाला भेटता 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 आता तुमचा मैत्रीचा विषय कसा असतो, हळूहळू एकामेकाला भेटता 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 माणूस एकदा तरी म्हणतं माझ्या घरी ये ना, म्हणतं का नाही. हां, या मैत्रीच्या विषयामुळे अधूनमधून ते एकामेकाला भुंगा आणि किडा एकामेकाला भेटायचे. आणि मग एके दिवशी किडा भुंग्याला म्हणले भुंगा दादा, आपण किती दिवसापासून मित्र झालो पण एकामेकाच्या घरी नाही गेलो. एक काम कर ना, तू आज माझ्या घरी जेवायला ये. कोण म्हणलं, किडा म्हणला भुंग्याला. हा, आणि मग भुंग्याची टूप पेटली. एवढ्या दिवसापासून समजलंच नाही संगत कोणाची करावी असं. संगतीमध्ये गेल्यानंतर त्याने जेवायला बोलवल्यानंतर भुंगा विचार करायला लागला. म्हणले अरे, मैत्री करताना तर मी विचारच केला नाही. किड्याच्या घरी जेवायला जाणं म्हणजे शेण खाणं. किड्याच्या घरी जेवायला जाणं म्हणजे शेण खाणं, आणि मी तर मैत्री करताना हा विचारच केला नाही. तेव्हा मात्र त्याला विचार करायला लागला. आणि मग कुठे म्हणला, नाविलाज आहे, मैत्रीचा विषय आहे, शेण का खाणं होईना पण जावंच लागणार. मात्र भुंगा गेला किड्याच्या घरी. किड्याच्या घरी गेल्यानंतर शेण खाऊन आला. किड्याच्या घरी भुंगा गेला. भुंगा काय खातो तुम्हाला चांगलं माहिती आहे, पराग सेवन करतो. हो, आणि हा भुंगा किड्याच्या घरी गेला, जेवण करून आला, शेण खाऊन आला. आणि एके दिवशी बऱ्याच दिवसानंतर त्याने सांगितलं किड्याला, म्हणलं किडा माझ्या बी घरी ये ना जेवायला. भुंग्याच्या घरी किडा आला. भुंग्याच्या घरी किडा आल्यानंतर त्याने या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर कमळापर्यंत नेलं. कमळाचा पराग सेवन करता करता त्या पुजारीने ते कमल तोडलं आणि भगवंताच्या चरणाजवळ वाहिलं. किडा हा तिथंच राहिला देवाच्या पायाजवळ. संगत कोणाची कोणाला चांगली ठरली, किड्याला भुंग्याची संगत चांगली ठरली, पण किड्याची संगत भुंग्याला शेण खायला घेऊन गेली. अशा पद्धतीने मात्र देवाच्या पायापर्यंत रात्रभर त्या कमळाजवळ, देवाच्या पायाजवळ राहिला. परत त्या कमळामध्ये गेला. सकाळी पुजारीने ते फूल गोडा केले आणि आपल्या जवळच्या नदीला टाकले. आणि इथं त्या छोट्या मोठ्या नद्या ह्या कुठं जातात, गंगेलाच जाऊन मिळतात. माऊली म्हणतात, ए तैसी रथोदके घेऊनी गंगा सागरी मिळे, मग एक एक वेगळी निवडू नये. ए तैसी रथोदके घेऊनी गंगा सागरी मिळे, मग एक एक वेगळी निवडू नये. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, गंगा ही सागराला जाऊन पोचली तर तिथं असं म्हणता येणार नाही हे डबक्याचं पाणी वेगळं, हे छोट्या नदीचं, हे मोठ्या नदीचं, हे नाल्याचं, हे गटारीचं, हे संडासाचं, असं काही म्हणता येतं का तिथं? अजिबात नाही. सागरामध्ये जाऊन सागरमय झाले, म्हणून एक एक वेगळी निवडू नये. त्या ठिकाणी निवडता येणार नाही, ते कसं बी असो, पण सागराला जाऊन काय झालं, सागर झालं. अशा पद्धतीने मात्र ते किडा ते पाण्यामध्ये जाऊन वाहत वाहत गंगेला गेला. गंगा ही सागराला गेली. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा ही सागराला जाऊन मिळाली. गंगेचा हा घोग सागरी मिळाला, कदा काळीनं आला परतोनी मागे. गंगेचा घोग सागरेला जाऊन मिळाला, मागे परतून अजून नाही आला. एवढे कितीतरी वर्ष गेले, उलटले असतील. अशा पद्धतीने मात्र तो किडा सागरामध्ये फिरायला लागला आणि त्या ठिकाणी भुंगा गेला आणि विचारलं, म्हणले काय किडे दादा बरं आहे ना? तो किडा सांगायला लागला, तुमचीच कृपा बा सगळी, तुमचीच कृपा आहे. तुमच्या कृपेने मी आज सागर झालो, तुमच्या कृपेने मी आज सागर झालो. तसं तुम्ही देव आहात, पण तुम्हाला भुंग्यांसारखे संत भेटतील तर तुम्ही सागरापर्यंत जाऊन सागर होणार, देवापर्यंत जाऊन देव होणार. देव पाहावयासी गेले ते देवच. कोण होऊन आलं देव? शुक याल वल्क्य दत्त कपिल मुनी, हरीसी जानोनी हरीच झाले. यारे यारे धरू हरिनामे
तरू भवाचा सागरू भय नाही यारे यारे लहान थोर 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 याते बलते नार नार याते बलते नार नार याते नारी नार याते भलती नारी नार याते बलते नार नार याते बलते नार नार याती भलती नारी नार याती भलती नारी नार यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे 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 लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर अशी संगत माणसाने करावी संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले संगत संतन की कर ले 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 जन्म का सार्थक कछु कर ले जन्म का सार्थक कछु कर ले संगत संतन की कर ले संगत संतन की कर ले संगत सार्थक कछु कर ले जन्म का सार्थक कछु कर ले संगत संतन की कर ले संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले उत्तम नरदेह पाया प्राणी अपना हित कुछ करले सदगुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले कहाँ से आया कहाँ जावे ये कुछ मालूम कर ले 2 दिन की जिंदगानी बंदे होशियार होकर चलना कौन किसी के साथी यारो कौन किसी के संगा अंतकाल की सुधरकना नहीं तो पावे दंगा शेवटची सूद ठेवा का मी मरणार एवढं लक्षात असू द्या हा साधू माऊली महावैष्णव ज्ञानोबा 700 वर्षापासून बोंबलतोय कधी कधी असं वाटतं जे त्रासलेले आहेत त्यांचे ग्रंथ जर आपण घेऊन फिरले तर आपल्याला पण फार त्रास होतो आणि खरंच होतो लय अनुभव येतात जगाला ज्ञान रुचत नाही कारण यांना रोग झालाय आणि ज्यांना रोग झाला त्याला दूध प्यायला दिलं तर ते सुद्धा कडू लागतं
ना तरी ज्वरे विटाडले मुख. त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं, ना तरी ज्वरे विटाडले मुख, ते दुधा ते म्हणते कडू विख. रोग्या विषुतल्या लागे हे मिष्टान्न, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रोग्या विषुतल्या लागे हे मिष्टान्न, तोंडाची चवी गेल्या कारण. यांना रोग झाला, यांच्या तोंडाची चव गेली, कारण यांच्या तोंडाला ती चवच नाही आली. तुका चाखून या सांगे मज अनुभव. काय चाखल्यानंतर हा गुड जो खाईन हा कसा आहे, कसा आहे, गोड आहे. कसा लागला, मी खाल्ला, तुम्हाला कस काय लागला. हा, कारण साखरेची गोडी सारखीच सकडा, थोड्या मोठा धाकुटिया. यांना माहिती आहे हे गोड आहे, पण जे चाकतील त्यांनाच माहिती ना तो गोड आहे. म्हणून म्हणून काय म्हणतात ते, ज्ञान गुड गम्य. द्याव तो हा, काय म्हणतात ते, ज्ञान गुड गम्य. ज्ञानदेवा निवृत्तीने दिले, घ्या. हा, हे नाही दिलं त्यांनी, याच्याने रोग होतो, शुगर. काय होतो, गोड खाल्ल्यानंतर शुगर होतं. हा नाही दिला त्यांनी. ज्ञान गुड म्हणजे गुह्य दिलं. ज्ञानदेवा ज्ञानोबारायांना गुह्य लाभलं, आणि कोणी दिलं, निवृत्तीने दिले. माझ्या हातात दिलं, तुमच्या नाही दिलं. माझ्या हातात आहे म्हणून मला त्याचे अनुभव मी सांगू शकते, इतर सांगू शकत नाही. अनुभव त्याने सांगावा. 1000 लोकांमध्ये लग्न होतं, पण व्यवहार 4 भिंतीचा आड होत असतो, आणि 4 भिंतीचा आडचा व्यवहार एक ना एक दिन जगासमोर आल्याशिवाय राहत नाही. राहतो का, राहतो, राहतच नाही. हा लहान मुलगा आहे, कोण हा, हा लहान मुलगा आहे. हा मुलगा, तुझं नाव काय आहे बाळा, प्रेम. अरे वा, हे तर कुणालाच समजत नाही, फालतूकच करतात लोक. हा, प्रेम केलं भगवंतावरती, तेच तर मी आतापर्यंत सांगतोय, तुम्ही बी प्रेमच करा म्हणून. बरं झालं, प्रेम बी जवळच होतं, लांब बरं नाही प्रेम. हा, ते तर लोकांना कळत नाही, फालतूक करतात. मुलीने सोडून दिलं का हे मरून जातात. पावडट कुठले, तिचं काही खरं होतं का, नाही का. हा, प्रेम, हे प्रेम, इकडे बघ माझ्याकडे. तू बाप आहे ना बेटा, सर्वांचा बाप आहे ना, आहे ना. नाही, लाजला मुलगा, त्याला काही कळत नाही हो, पण तो आज भी बाप आहे, आणि उद्याही कालांतराने तो बाप होणार आहे. पण तुम्ही त्याला सांगितलं नाही का बाळा तू बाप आहे, तुम्ही त्याला सांगितलं तू मुलगा आहे, तर तो सांगतो मी कशाचा बाप, मी मुलगा आहे. तसं तुम्हाला कोणीच सांगितलं नाही का तुम्ही देव आहेत. तुम्ही म्हणतात आम्ही कशाचे देव, आम्ही माणसं आहोत. माणसासारखे तुमच्यात लक्षणं काय आहेत सांगा बरं. माणसासारखे माणसामध्ये लक्षणं काय आहेत. या भूतलावरती एकही माणूस किंवा पुरुष नाही. ज्या स्त्रियांचा तुम्ही द्वेष करता ना, एक बी नाही पुरुष इथं. सगळं डोळ्याला दिसणारी प्रकृती आहे. एकटा भगवान परमात्मा पुरुष आहे. एकटा भगवान परमात्मा पुरुष आहे. आणि ती पदवी जगाच्या पाठीवर माऊलीची ज्ञानोबारायांनी स्त्रीची पदवी लावून घेतली. लावली का नाही. मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेवी निरंजनी क्रीडा करी. पती जन्मले माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वा परिपती भोगी जे ओजा. निर्गुण पती आवडे मज, आदि माय पाटी झाली आवाज. मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेवी निरंजनी क्रीडा करी. ती पदवी जगाच्या पाठीवर त्यांनी लावून घेतली. त्यांना माहिती होतं का मी पुरुष नाही, स्त्रियाच आहेत. इथं तुम्ही सुद्धा स्त्रियाच आहेत. भ्रम आणि माया ही सृष्टी उत्पत्तीसाठी हा भ्रम माणसाच्या डोक्यात घातला. तू पुरुष आहे, तू स्त्री आहे आणि सृष्टीची उत्पत्ती झाली. इथं एकही पुरुष नाही, सर्वच स्त्रिया आहेत.
एकटा भगवान परमात्मा पुरुष बनून सर्वांचा उपभोग भोगतोय आणि ह्याच पद्धतीने ही संगत सज्जनांची तुम्हाला लागेल त्या टायमाला हा परमार्थ असाच्या असा तुम्हाला समजेल, तोपर्यंत समजणार नाही। तीच संगत माऊली शेवटच्या चरणात सांगतात। ज्ञानदेवा गोडी संगती सजानी, 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 हरि दिश जनीवनी आत्मतत्वी, हरि दिश जनीवनी आत्मतत्वी, हरि दिश जनीवनी आत्मतत्वी, हरि दिश जनीवनी हरि दिश जनीवनी आत्मतत्वी, हरि दिश जनीवनी आत्मतत्वी, हरि दिश जनीवनी आत्मजगी, हरि दिश जनीवनी हरि मुखे मना, 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 पुण्यति
झाला तो नुरुनिया टेला टाईच मुरला अनुभव कापुराच्या वाती उजडल्या ज्योती टाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सजणी हरिदी सजणी वणी आत्मतत्वी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभव कापुराच्या वाती उजडल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला